नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पूर्णता कोचिंग क्लासेसमध्ये मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मी माणिक ढवळे. गेल्या सिरीजमध्ये आपण इंग्रजी वाचण्याच्या ट्रिक्स पाहिल्या होत्या. तर या सिरीजमध्ये आपण काय पाहणार आहोत? इंग्रजी लिहिण्याच्या ट्रिक्स. पण त्या अगोदर मित्रांनो आपल्याला जाणून घ्यायचंय, जसं आपल्याला माहित आहे पार्ट्स ऑफ स्पीच तुम्ही ऐकलेलं आहे. पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे काय? शब्दांच्या जाती. मराठीतून तुम्ही ऐकलंय. पण मित्रांनो हे पार्ट्स ऑफ स्पीच आपण का यूज करतो, हे का शिकतो, याचं महत्व आपल्याला जाणून घ्यायचंय. तर स्पीच म्हणजे काय? भाषण. म्हणजे आपल्या मुखाद्वारे जे बी गोष्टी निघतात त्या स्पीच मध्ये येतात. जसं आपण लहानपणी काय करतो, लहान लेकरू जे असते 2 वर्षाचं होते तेव्हापासून, 2-2.5 वर्षाचं होते तेव्हापासून ते चांगलं बोलायला लागते, तुम्हाला माहित आहे. पण सुरुवात जी होती त्याची ऐकूनच होते. तो एक श्रवण करतो, जसं आई वडील जे बोलतात ते ऐकून तो काय करतो, बोलतो. ठीक आहे. तर हे स्पीच आहे. त्या स्पीच मध्ये तुम्हाला काय करायचंय, ह्या 8 टाइप्स आहेत त्याचे, म्हणजे 8 प्रकार आहेत त्या स्पीच मध्ये. हे शिकायचं कारण काय आहे? कारण की आपल्याला समोर जे लिहायचंय, लिहिण्यामध्ये आपल्याला या शब्दसाठा येणार आहे. म्हणजे कोणतं नाउन आहे, कोणतं प्रनाउन आहे, कोणतं वर्ब आहे, ऍडजेक्टिव्ह आहे. आपल्याला या सर्व गोष्टी माहित असणं आवश्यक आहे. त्यामुळे ह्यांना समजून घेऊया आपण. हे बेसिक पार्ट आहे, अतिशय महत्वाचा. तर पार्ट्स म्हणजे काय मित्रांनो? अंग. पार्ट्स ऑफ स्पीच. स्पीच म्हणजे काय? भाषण जे करतो आपल्याद्वारे, मुखाद्वारे जे बी बोलल्या जाते त्यामध्ये तुम्हाला माहित आहे जे शब्द निघतात त्यामध्ये पहिलं काय आहे मित्रांनो? नाउन आहे. बरोबर आहे. नावाशिवाय जगामध्ये हर एका गोष्टीला नाव आहे, तुम्हाला माहित आहे. नावा बगर आपण बोलू शकणार नाही, नावाशिवाय आपण बोलू शकणार नाही. तर नाउनला नाव म्हणायचं. त्यामध्ये बघा हे नाव कशाला देतो आपण? थिंग्स आहे, पीपल आहे. हे थिंग्स म्हणजे काय? वस्तू. पीपल म्हणजे लोक. जसं आता बघा थिंग्स मध्ये पेन येते, पेन आहे, मोबाईल आहे, भरपूर काही गोष्टी आहेत, वस्तू आहेत. पीपल मध्ये जसं मॅन आहे, वुमन आहे, बाई, माणूस. त्यानंतर आहे अॅनिमल्स. अॅनिमल्स मध्ये तुम्हाला माहित आहे प्राणी येतात. प्लेसेस म्हणजे ठिकाणे. जसं अॅनिमल्स मध्ये इथं मी लिहिलेलं आहे एक्झाम्पल डॉग, कॅट. प्लेसेस मध्ये काय? मुंबई, गोवा. प्लेसेस म्हणजे गावाचेच नाव नाही, ठिकाण. तुम्ही कंट्रीज लिहू शकता, इंडिया प्लेस असू शकते. त्यानंतर आहे गल्ली, मोहल्ला, हे सगळे प्लेसेस आहेत. त्यानंतर आहे अब्स्ट्रॅक्ट थिंग्स. मित्रांनो अब्स्ट्रॅक्ट थिंग्स म्हणजे काय? भाववाचक गोष्टी. जसं उदाहरण तुम्हाला देतो, ज्या गोष्टींना आपण टच करू शकत नाही आणि डोळ्यांनी पाहू शकत नाही, अशा कोणत्या गोष्टी असू शकतील? आता माझ्यातले गुण काय असतील? बरोबर आहे. समजा आता इथं बघा आयडिया, माझ्या डोक्यामध्ये आयडिया आहे, ते तुम्हाला दिसत आहे का? नाही. म्हणजे तुम्ही त्याला पाहू शकत नाही, राईट. आणि टच सुद्धा करू शकत नाही, स्पर्श सुद्धा करू शकत नाही. म्हणजे हे आहे अब्स्ट्रॅक्ट थिंग्स. यांना आपण नाउन म्हणून म्हणू शकतो. आयडिया आहे. नंतर आहे जॉब आहे. आता जॉब आहे, बरोबर आहे. जॉब म्हणजे काय? व्यवसाय, काम, नोकरी. ठीक आहे. तर ही गोष्ट आहे. अब्स्ट्रॅक्ट मध्ये काय काय येते ते समजून घ्या. हॅपीनेस म्हणजे आनंद. आता आनंद बघा, आनंदाला आपण टच करू शकतो का? नाही. स्पर्शही करू शकत नाही. आनंद एक भाव आहे. म्हणजे म्हणण्याचा अर्थ काय आहे? अब्स्ट्रॅक्ट थिंग्स म्हणजे काय? हे काय? भाववाचक नामे येतात त्याच्यात. काय येतात? भाववाचक नामे. ठीक आहे. ज्याच्यामध्ये फिलिंग्स येतात. त्यानंतर आहे सेकंड आहे प्रनाउन. मित्रांनो आता बघा नाउन तर सर्वांना समजलं. नाउन म्हणजे सुरुवात नावापासूनच होणार आहे. ठीक आहे. त्यानंतर जसं आता लेकरू आहे लहान, ते काय करते? सुरुवातीला आई, बाबा असं म्हणायला लागते. मी म्हणते का? नाही. त्यानंतर आई वडील शिकवतात, तू कसा आहेस बाळ, मला सांग, त्याला सांग, तुला सांग. म्हणजे हे तू, मी, म्हणजे नावाऐवजी जे शब्द येतात त्यांना आपण काय म्हणतो? प्रनाउन. बरोबर आहे. प्रनाउन म्हणजे सर्वनाम, नामाऐवजी. जसं दिलेलं आहे इन्स्टिड ऑफ नाउन. इन्स्टिड ऑफ नाउन म्हणजे काय? नामाऐवजी आपण ह्याला वापरतो. त्यामध्ये पहा आय, वी, यू, दे, ही, शी, इट, हिज, माइन. हे सर्व सर्वनाम आहेत. आय म्हणजे मी, म्हणजे स्वतःबद्दल वापरताना आपण काय म्हणतो? मी म्हणतो. माझं नाव है ना, आय एम मानिक, माझं नाव मानिक आहे. आता माय म्हणजे बी येते, माय म्हणजे माझं होते. माय सुद्धा काय आहे? सर्वनाम आहे. त्यानंतर वी म्हणजे आम्ही. ठीक आहे. मी आणि माझे मित्र असतील तेव्हा मी काय म्हणणार? आम्ही म्हणणार ग्रुपमध्ये. यू म्हणजे काय? यू तू बी होऊ शकते. एखादा व्यक्ती असेल समोरचा, तू म्हणू शकतो त्याला. आणि जास्त असतील तर तुम्ही म्हणू शकतो आपण, राईट. तर यू. दे म्हणजे काय? दे म्हणजे काय? ते, त्या. जसं तुम्हाला अर्थ माहित आहे. सपोज रस्त्यावर काही मुलं खेळत आहेत, म्हणजे मजासोबत नाहीत, ठीक आहे, दुसरीकडे आहेत, त्यावेळेस मी काय म्हणणार त्यांना? ते क्रिकेट खेळत आहेत. समजा रस्त्यावर क्रिकेट खेळत आहेत. ते म्हणजे काय? जे तुमच्या सोबत नाहीत, ठीक आहे, तुमच्या ग्रुपमध्ये नाहीत, ते दुसरीकडे आहेत, त्यांना आपण दे म्हणतो. आणि ते किती राहायला पाहिजे? 1 पेक्षा जास्त. म्हणजे ते माणसं, ते लोक, त्या बाया. त्यानंतर आहे ही म्हणजे एकवचनी, जसं तो. ठीक आहे. हे वापरतो आपण माणसासाठी किंवा मुलासाठी, पुरुष वचनी. त्यानंतर आहे शी कोणासाठी वापरतो?
मुलीसाठी, एक स्त्री असू शकते, एक मुलगी राहू शकते. इट कोणासाठी वापरायचं मित्रांनो? इट वापरायचं जसं तुम्हाला सांगितलेलं आहे. आता हे थिंग्स जे आहेत, थिंग्स तुम्हाला माहिती आहे राईट, थिंग्स आणि प्लेसेस. म्हणजे इट वापरतो आपण, इटचा अर्थ होते ते. आता याच्यामध्ये काय लिव्हिंग थिंग्स येतात का? नाही. नॉन लिव्हिंग थिंग जसं निर्जीव, जसं वस्तू आहे, फॅन आहे, मोबाईल आहे, ठीक आहे, त्यांच्यासाठी आपण काय वापरतो? इट वापरतो. प्राणी आहे, प्राणी म्हणजे जसं अॅनिमल आहे. असं मला निबंध लिहायचा असेल डॉग वर तर मी काय लिहिणार? डॉग इज अ अॅनिमल. ओके. मग नंतर काय डॉग डॉग लावायची गरज नाही आपल्याला. मग इट हॅज 4 लेग्स है ना, त्याला 4 पाय आहेत. म्हणजे आपण इट सर्वनाम वापरतो. नंतर हिज, हिज म्हणजे त्याचे. त्यानंतर आहे माइन म्हणजे माझे. हे सर्वनाम आहेत. त्यानंतर आहे थर्ड बघा मित्रांनो ऍडजेक्टिव्ह. ऍडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. आता हे विशेषण कधी वापरतो आपण? इथं डेफिनेशन मध्ये काय डिस्क्राइब्स अ नाउन म्हणजे नावाबद्दल सांगतो, नावाचं वर्णन करतो, नावाचे किंवा नामाचे वर्णन करतो. जसं उदाहरण तुम्हाला माहित आहे, जसं आता बघा मी सांगतो तुम्हाला, आतापर्यंत तुम्हाला सांगितलं नाउन म्हणजे काय. लेकरू नाउन शिकते, पहिले आई बाबा म्हणायला शिकते, त्यानंतर काय शिकते? मल्ला तुल्ला म्हणते. त्यानंतर आई वडील त्याला काय शिकवतात? तू छान मुलगा आहे, हे छान मुलगा ना, घाण मुलगा, वाईट मुलगा, हे जे आहेत ऍडजेक्टिव्ह. यानुसार बघा प्रिटी. आता प्रिटी म्हणजे सुंदर, प्रिटी गर्ल राहू शकते, सुंदर मुलगी असं आपण म्हणतो. हॅपी मॅन खुश माणूस, गुड बॉय म्हणजे नावाच्या अगोदर आपण जे हे शब्द वापरतो तेव्हा याला ऍडजेक्टिव्ह म्हणतो. ते माणूस कसा आहे? गुड मॅन आहे, तर गुड जे आहे चांगला, हे झालं विशेषण. बॅड आहे विशेषण, बॅड म्हणजे वाईट. लॉंग म्हणजे काय? लांब. आणि शॉर्ट म्हणजे काय? बुटका. आता हे लॉंग आणि शॉर्ट, ठीक आहे, शॉर्ट म्हणजे लॉंग हे अपोजिट वर्ड्स आहेत, ठीक आहे. एखादी गोष्ट आहे जसं म्हणतो ना आपण, अरे शॉर्ट वॉवेल साऊंड. आता तुम्हाला सांगतो शॉर्ट वॉवेल साऊंड तुम्हाला शिकवलेले आहेत मी रीडिंग वाचण्याच्या ट्रिक्स मध्ये. कोणते कोणते होते? जसं ए ला ए दिलेलं आहे तुम्हाला है ना, ए ला म्हणजे उच्चार मृदू होत असेल त्याला शॉर्ट म्हणतो. आणि लॉंग साऊंड कशाला म्हणतो? ज्याचा उच्चार जसं ए ला आणि ए काय आहे? शॉर्ट साऊंड, आणि ए काय आहे? लॉंग साऊंड. म्हणजे उच्चारानुसार आहे. त्यानंतर आहे वर्ब. वर्ब म्हणजे काय मित्रांनो? क्रियापद आहे. क्रियापद तुम्हाला माहित आहे ऍक्शन्स, इथं दिलेलं आहे तुम्हाला ऍक्शन्स, क्रिया. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण क्रियाच करत राहतो है ना. आपण बसणे सुद्धा क्रियाच आहे. सीट जसं तुम्हाला माहित आहे, सीट म्हणजे बसणे. आणि गेट डाऊन म्हणजे गेटअप म्हणा, वेकअप म्हणा, उठणे झालं, ठीक आहे. भरपूर सकाळी उठल्यापासून, जसं आता वेकअप झालं, नंतर आहे ब्रेकफास्ट आहे, बाथ आहे, कुक आहे, गो आहे, वेंट, या सगळ्या क्रिया. जसं आता बघा प्ले म्हणजे खेळणे, सी म्हणजे पाहणे, टेक म्हणजे घेणे, मेक म्हणजे तयार करणे, त्यानंतर डू म्हणजे करणे, स्विम म्हणजे पोहणे, या सर्व क्रिया आहेत मित्रांनो. तर तुम्हाला समजलं. तर राहिलेले जे भाग आहेत म्हणजे 4 पार्ट आहे, आपण पुढच्या व्हिडिओमध्ये शिकूया. हे अतिशय महत्वाचं आहे, बेसिक आहे. वाटते आपल्याला खूप सोपं येते, पण कसं असते आपल्याला हे बेसिक शिकणं आवश्यक आहे. मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, सर्व मित्रांसोबत शेअर करा. अतिशय महत्वाचे व्हिडिओ आहेत. तुम्हाला बेसिक्स पासून मी तुम्हाला इंग्रजी वाचण्याच्या ट्रिक्स, लिहिण्याच्या आणि इंग्रजी स्पोकन सुद्धा घेणार आहे. तर आपल्या चॅनलला पूर्णता कोचिंग क्लासेस चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांना सुद्धा सांगा आणि मित्रांना सुद्धा व्हिडिओ शेअर करा. हर एक लोकांपर्यंत तुमचे रिलेटिव्ह असतील त्यांच्यासोबत व्हिडिओ शेअर करा. आणि कॉमेंट्स मध्ये तुम्हाला काही विचारायचं असेल ते बी टाका, मी त्यावर व्हिडिओ आम्ही बनवू. आणि आमच्या पूर्णता कोचिंग क्लासेस या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.